पार्क युअर थॉट. पुलंनी लिहिलेलं हे नाटक आहे म्हणल्यावर काय थॉट आलं तुम्हाला नाटक वाचायच्या आधी? चांगलीशी दिसली की आधी मारायचा धक्का आणि अंगाशी आलं की कसं काय अक्का. स्त्री ही अनंत काळची मामी आहे. मला नाही माहिती या वाक्याचा अर्थ काय म्हणजे. ऍक्च्युली स्त्री ही अनंत काळची माता आहे असं ते वाक्य आहे. पुलंनी मामी का लिहिलं असेल? तर तिला 100दा सांगितलं की संस्कृत शब्दांचे मराठी अर्थ मोठ्याने सांगता येत नाहीत. पाणी देऊ का? ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट चंपा आहे. चहा करा. दारू म्हणायचं नाही, मदिरा म्हटलं तर चालणार आहे ना, मग घेऊया. तर हेच जर मराठी भाषेत जर कोण बोललं साध्या तर किती घाणेरडं वाटेल ते. तर मग त्याला सेन्सॉरशिप येईल लगेच. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे नाटकाची टीम. नाटकाचं नाव आहे मॅड सखाराम. सूर्यदेव असता चलावरून उतरले की भोजन करायची सवय आहे आम्हाला. तत्पूर्वी सोमपानाचा नित्य परिपाठ आहे आमचा. आणि त्यातले कलाकार आपल्यासोबत आहेत सुनील जाधव जे सखारामची भूमिका करतायत. आपल्यासोबत आहे किरण राजपूत जी लक्ष्मी करते आणि अलका परब जी चंपा करते. तुमच्या तिघांचे मनपूर्वक स्वागत. या नाटकाबद्दल कुतूहल आहे कारण सखाराम हे आहे त्याच्यामध्ये आणि सखाराम बाइंडर हे नाटक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यावर बेतलेलं पुलंनी लिहिलेलं मॅड सखाराम हे नाटक आणि जे ही टीम सादर करते. ही कोण? खरा प्रश्न आहे मी कोण. तर पहिला प्रश्न सुनीलजी तुम्हाला विचारतो मी की हे खूप वेगळं नाटक आहे म्हटलं तर 1 तासाचा नाट्यप्रयोग आहे हा. मग हा तुमच्याकडे आला कसा? का तुमच्या डोक्यात होता म्हणून तुम्ही घेतला? मला असंही कळलं की तुम्ही सुरुवातीला काही प्रयोगाचे केले सुद्धा, म्हणजे निर्माता म्हणून पण तुम्ही होता असंही कळलं. तर ही काय सगळी प्रोसेस होती? नाही, हे नाटक माझ्याकडे आलं म्हणजे मंगेशनीच ते सांगितलं. तो म्हणत होतं की एक छान नाटक आहे तर आपण करूया. तर मी त्यावेळेला सिरियलमध्ये थोडासा बिझी होतो. तर म्हटलं करूया आपण नंतर. तर वाचायला तर ते आधी काय आहे ते वाचल्यानंतर एक असतं ना नट म्हणून की यार हे काहीतरी सॉलिड आहे, हे करायलाच हवं. फक्त ते इतकं सोपं नाही हे कळत होतं कारण त्यांनी पुलंनी ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते इतकं कठीण आहे. ते मराठी म्हणजे आत्ताची जी मराठी पिढी आहे शिकणारी त्यांनाही ते मराठी कळत नाही इतकं ते मराठी जड आहे. आणि ते बोलायचं आहे आणि पूर्ण 1 तास एकदा स्टेजवर आल्यानंतर नाटक संपेपर्यंत तो काही जात नाही आणि सतत बोलत असतो. तर म्हटलं हे चॅलेंज आहे आणि ते इतका सहजासहजी होणारं नाही आहे. त्यासाठी वेळ देणं जास्त गरजेचं आहे. आणि मी मंगेशला सांगितलं जरा थांबशील का? आणि मंगेशचा मोठेपणा असा आहे की त्याला मीच हवा होतो कारण सखारामची जी पर्सनॅलिटी आहे ओव्हरऑल जो रांगडेपणा आहे तो माझ्याकडे होता त्यामुळे त्याला मीच हवा होतो. बट माझ्यासाठी तो थांबला. हां, त्यातला आतला जो सखाराम आहे तो वेगळा आहे. जो लिहिलेल्या पुलंनी तो वेगळा आहे. बरं. पण मी त्याकडे येणारच होतो की जनरली सखाराम बाइंडर म्हणलं की निळूभाऊ आठवतात किंवा सयाजी शिंदेनी पण केलेलं यूट्यूबवर आहे, तुम्ही जरूर पहा. बरोबर. अशा वेळेला मग तो सखाराम आणि हा मॅड सखाराम काय काय फरक आहे? तेच म्हणत होतो की जे बाह्यरूप आहे सखारामचं रांगडं ते तसंच दिसायला हवं कारण तो सखाराम हा सखारामच आहे. त्यामुळे ते बाह्यरूप तर असलं पाहिजे. पण पुलंनी जे आंतररूप लिहिलेलं आहे वेगळं तर ते वेगळं आहे. ते ॲक्टर म्हणून ते चॅलेंज आहे. तुमचं दिसणं हा आधी 50% तसा भाग आहे. तर एखादा असा बारीक म्हणजे निळूफुले काही जाड नव्हते पण त्यांच्याकडे तो रांगडेपणा होता त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये. हां, आणि ते कॅरी करायचे तसे. तर त्यांची प्रतिमाच तशी झाली होती. तर ते रूप माझ्याकडे आहे सयाजी शिंदे म्हणा किंवा असं. फक्त तर चॅलेंज ते होतं की आतला पुलंचा सखाराम प्रेझेंट करणं. हेच नवं साहित्य वाचून त्या नव्या पिढीची भाषा साफ बिघडली. अशानं स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती दूषित होत चाललाय नाही दाऊद जो मला मंगेश कदम तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा पण मी ह्या दोघींकडे कंटाळतील त्या मला काही विचारतच नाही. जसं हे म्हणाले तसं लक्ष्मी पण आम्हाला माहिती आहे कारण आम्ही नाटकच बघितलेलं आहे यूट्यूबवरचं. लक्ष्मीच्या केसमध्ये ही लक्ष्मी कशी आहे मॅड सखाराम आणि सखाराम बाइंडरमध्ये? काहीशी तशीच आहे पण खूप वेगळी पण आहे. अगदीच आपण कम्पेअर नाही करू शकत कारण पहिल्यांदा जेव्हा सरांनी सांगितलं की असं असं नाटक आपण करतोय
तर त्यांनी मला ही काही कल्पना दिली नाही की हे मॅड सखाराम म्हणजे सखाराम बाइंडरवर होणारं नाटक आहे किंवा काय. त्यांनी रीडिंगसाठी बोलवलं आणि जेव्हा वाचन केलं ना तेव्हा कळलं. जेव्हा आधी सुरुवातीला वाचन सुरू व्हायच्या आधी त्यांनी सांगितलं की हे असं असं नाटक आहे पुलंनी लिहिलेलं सखाराम बाइंडरवर. मग म्हटलं ठीक आहे चला म्हणजे काहीतरी वेगळं आहे. पार्क युअर थॉट. पुलंनी लिहिलेलं हे नाटक आहे म्हणल्यावर काय थॉट आलं होतं मनात नाटक वाचायच्या आधी? भारी असणार आहे काहीतरी ऑब्व्हियसली, कारण मी सरांबरोबर आधी घोळी इतिहास मराठी वाङ्मयाचा घोळी इतिहास यात केलंय काम. सो त्यामुळे माहित होतं की ह्याच्यात काहीतरी मजा असणार आहे. मंगेशने करायला घेतलं म्हणजे काहीतरी असणार. हा, आणि त्यात सखाराम बाइंडर हे नाटक पुलंनी लिहिलंय वेगळ्या पद्धतीने. म्हणजे याच्यात जी लक्ष्मी तिथे ती जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी इथे नसणार आहे. पण तरी सुरुवातीला वाचताना जिभेचे तुकडे पडले की हे मराठी खूप वेगळं आहे आणि यात खूप मेहनत आहे. म्हणजे जेवढं ते मजेशीर आहे तेवढंच ते सिरियस पण आहे. तेवढ्या त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलंय त्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने कसंही ते नाही घेऊ शकत ती वाक्य किंवा आपल्या मनाप्रमाणे आपण कसंही नाही म्हणू शकत. त्यांचा जो थॉट आहे तो थॉट पोहोचला पाहिजे प्रेक्षकांपर्यंत तसाच्या तसा. सो जेव्हा वाचन केलं तेव्हा वाचनातच मला असं झालं ही मजा मजा आहे. सखाराम बाइंडर मधली लक्ष्मी आणि या मॅड सखाराम मधली लक्ष्मी मधलं बेसिक फरक काय आहे? जसं आता यांनी सांगितलं की तो सखाराम दिसतो रांगडा पण हा जरा खूप वेगळा आहे अंतर्मनातून खूप वेगळा. तसं लक्ष्मीमध्ये काय बदल आहे? सखाराम बाइंडर मधली लक्ष्मी आता आपण बघितली जी साधी एक बाई आहे, खूप सालस आणि गोड. पण ही जसं सर म्हणाले ती बाहेरून दिसते ती सालसच पण चंट आहे पण शहाणी आहे ती. लक्ष्मी शहाणी पण असू शकते. हो ती खूप चतुर आहे. शी नोज हाऊ टू प्ले. अच्छा ओके. त्या सखाराम बाइंडर मधली पण ती अशीच होती अशीच आहे पण ते नंतर पण ते पण त्यातलं सुद्धा रूप आपण नंतर म्हणजे आपण नंतर शेवटी आपण अवाक पडतो की अरे ही काय बोलतेय की हिला इथेच गाडून टाका. आपण काही नाही करणार माझा देव माझं हे ती एवढं सगळं म्हणते तेव्हा आपल्याला कळतं. पण तोपर्यंत ते हिट होत नाही. ही तशी नाहीये. हिला माहितीये की मला दाखवायचं काय आहे आणि मला आतून काय असायचंय. वा, आपल्याला नाटकाचा शौक आहे. माझे दुसरे स्वामी संगीत नाटके लिहायचे. 2 वर्षे माझा जन्म त्यांची थुंकी झेलण्यात गेला. आणि अर्थातच चंपा जेव्हा सखाराम बाइंडर मधली चंपा पण हिट होती म्हणजे ऑथर बॅक रोलच होते तसे आहेत. यातली चंपा काय वेगळी आहे? ही कशी आहे चंपा? ही चंपा त्या चंपापेक्षा तशी मला फार अगदीच वेगळं मी म्हणता येणार नाही. कारण बिनधास्त बोलणं आहे, कोणालाही न घाबरणं आहे, बेभानपणे जगणं आहे. त्यामुळे तिला जे हवं आहे ती तिच्या पद्धतीने सगळं करून घेते. मुळात मला असं वाटतं की चंपा ही अशी एक स्त्री आहे समाजाच्या दृष्टीने हवी असलेली स्त्री ही तिच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे चंपा. बरं. कारण तिला सतत चहा लागत असतो. ती एक वाक्य पण आहे तिथे, गरम कोका कोला पिताय क्या. तर तिचं एक व्यसन नाही म्हणता येणार पण तिचं बॉडी लँग्वेज, तिचं सेक्शुअलिटीवर बिनधास्तपणे बोलणं हा मला वाटतं बोल्ड आहे ती. पण जशी चंपा दिसते ना लोकांना की बिंदास आहे, बेधडक आहे, ती तितकीच आतून दुखावलेली आहे. कारण नाटकात एक वाक्य आहे, तिच्या नवऱ्याबद्दल ती एक वाक्य म्हणते, तिथे जाणवतं की अरे ही कितकी बिनधास्तपणे बोलते, जोक मारते, पंच करते, सखारामला कामाला लावते, पण ती आतून दुखावली आहे. गरजेचं नाहीये की जी व्यक्ती बोल्ड आहे, जी बिंदास आहे, ती तितकीच आतून पण तशीच असेल असं नाही. दुखावली आहे ना आतून, ते कोणीच बघत नाही तिच्याकडे. मला तुमच्या तिघांनी हे विचारायचं म्हणजे मी हळूहळू येईनच तिकडे. पण ॲज अन ॲक्टर म्हणून आपल्याकडे जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा मग आपल्याला एक कलाकार म्हणून अशी भूक असते की ह्याचा भाग मी असायला पाहिजे आणि यातली भूमिका मी करायला पाहिजे. तर तुमच्या तिघांकडनंही मला हवं आहे, आधी तुम्ही सांगा की पूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतर कुठल्या पॉईंटला असं वाटलं की हे मला करायचं आहे, आय एम सोल्ड आउट, ह्याच्यात मला काम करायचं. हे जे इतकं सुंदर लिहिलंय, मग भले ते माझ्या तोंडी नसेल, लक्ष्मीच्या तोंडी असेल किंवा सखारामच्या तोंडी असेल, पण जे लिहिलंय ना आय एम सोल्ड आउट, हे मला हवंय, ह्याचा मला भाग व्हायचं. असं काय आहे? चंपाची एक लाईन आहे, चांगलीशी दिसली की आधी मारायचा धक्का, आणि अंगाशी आलं की कसं काय अक्का. वा,
म्हणजे हे किती खरं आहे. किती खरं आहे, खरं आहे. आपण नुसतं नावापुरतं ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे, मनात म्हणजे आत्ताच्या कलयुगाला कनेक्ट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या. किंवा ह्या दोघांची पण फार सुंदर वाक्य. ती म्हणते मला बघता क्षणी समाधी मिळाली. अशी काहीतरी डेंजर वाक्य त्यांची. पण खरं सांगू का, ही वाक्य बोलताना जेव्हा मला रिहर्सल करायचं आम्ही, मला लिंक लागायची नाही की या वाक्यांचा अर्थ काय. ती लक्ष्मी जेव्हा म्हणते की पण स्त्री ही अनंत काळची मामी आहे, मला नाही माहिती या वाक्याचा अर्थ काय म्हणजे ऍक्च्युली काय. स्त्री ही आनंद काळची माता आहे असं ते वाक्य आहे. मग पुलंनी मामी का लिहिलं असेल? आणि मी नंतर मला किरण तुझ्यासारखं नाही म्हणायचंय ते, त्याचा अर्थ वेगळा आहे, तू तुझ्या मनाप्रमाणे ते घेऊ नकोस. अशी खूप वाक्य आहेत त्याच्यामध्ये. सुरुवातीला कळायचंच नाही की अरे नक्की काय काय असू शकतं याचा काय अर्थ. म्हणायचं काय आहे? हा मी ह्यातलं एक थोडंसं म्हणेल की तिन्ही कॅरेक्टर ज्या पुलांनी जी लिहिली आहेत ना, ती त्या सखाराम माइंडरचीच पात्र आहेत, पण ही सगळी एक्सटेंडेड आहेत, म्हणजे पुढे गेलेली आहेत, म्हणजे कुठल्या अर्थानं? फॉरवर्ड झालेली आहेत, थोडी अपग्रेड व्हर्जन. अपग्रेड झालेले आहेत सगळेच. म्हणजे जो सखाराम आधी त्याच्यामध्ये तर तो बिंदास बायकांना आणतो, हा वेगळ्या पद्धतीने आणतो, हा सखारामच त्यांनी वेगळाच केला. ठीक आहे. पण ह्या दोन जी कॅरेक्टर्स आहेत ना, ही आता पुढे गेलेली आहेत, बर फॉरवर्ड झालेली आहेत थोडी. जी ह्यांनी लिहिली होती तेंडुलकरांनी, त्यापेक्षा पुलंनी ती थोडी फॉरवर्ड गेली. फक्त ती प्रेझेंट करण्याची जी पद्धत आहे ती अखंड नाटकाचीच त्यांची पद्धत वेगळी होती. त्या भगवान श्री सखाराम जसं उदाहरण चंपा ह्या नाटकामध्ये अभिनेत्री झाली, ती नाटकात काम वगैरे करून आलेली आहे आणि ती करते. आणि लक्ष्मीचं समाधी आश्रमात जाणं, आश्रमात की आता फक्त सगळ्या नवऱ्याने बाबांच्या पूजा करून आलेली आहे. हा सो कॉल्ड अध्यात्म. जे खूप उशिरा कळलं की हे वेगळ्या प्रकारचं अध्यात्म आहे. आपण समजत होतो ते नाहीये देवदेव. सो ते अपग्रेड व्हर्जन. करेक्ट वर्ड आहे. बेसिकली काय की दारू म्हणायचं नाही, मदिरा म्हटलं तर चालणार आहे ना, मग घेऊया. द्रवरूपिणी शांभवी ही धूम्ररूपिणी गांजा ओढतोय तो, आणि फक्त सांगताना तो तिला वेगळ्या पद्धतीने सांगतो की लक्ष्मीला. आणि तो द्रवरूपिणी शांभवी धूम्ररूपिणी झाली की गंधवल्ली होते असं. तर ती पटकन म्हणजे गांजा ना. तुला कसं कळलं? माझे 4 नंबरचे स्वामी ओढायचे. म्हणजे तुम्ही माझ्या स्वामींची 5वी आवृत्ती आहात असं. ते सखाराम माइंडर मध्ये ती त्याची 5वी बायको होती लक्ष्मी, इथे हिचा हा 5वा. ओ मला आत्ता अंदाज हे असं बारीक बारीक खूप बारीक बारीक कसं फिरवले पुलंनी, खूप बारीक बारीक आहे. ह्या नाटकामधून त्या लेखकाला पु ल देशपांडेंना काय म्हणायचंय हे असं सगळा ही वेगळी चूल म्हटलं तर तेंडुलकरांचं नाटक बघून काहीतरी सुचलेलं आणि काहीतरी वेगळ्याच फॉर्ममध्ये त्यांनी मांडलंय. त्या लेखकाला काय म्हणायचं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे मला तर असं म्हणायचं की त्यांनी समाजावरती आसूड ओढले. पांढऱ्यापेक्षा समाज आपण म्हणू शकतो किंवा काय, की ज्यांनी सखाराम माइंडरवरती आक्षेप घेतला त्यावेळेला, की आमच्या समाजात हे असं कसं दाखवतात, सो कॉल्ड संस्कृती रक्षक थोडक्यात करेक्ट आहे, त्यांच्यावरती सरळ सरळ त्यांनी आसूड ओढले. असं मला वाटतं. हे नाटक म्हणजे सरळ सरळ त्यांच्यावरती ओढले. कारण एक प्रतिक्रिया द्यावी लागते कुठल्याही गोष्टीला, की समविचारी माणूस जेव्हा असतो तेव्हा कदाचित तेंडुलकरांनी त्यावेळेला ते जे नाटक लिहिलं त्याच्यावरती ह्यांनी कुठल्या समारंभात किंवा कुठल्या भाषणामधून त्याला दुजोरा दिला नसेल, तर त्यांनी अशा पद्धतीने दिलाय. ते असे व्यक्त झालेत की ठीक आहे तुमच्याबद्दल मी आहे, पण ते अशा पद्धतीने आहे. मग त्यांनी त्यांना नाही तरी समाजालाच डायरेक्ट उत्तर दिलं. वा किती छान आहे. म्हणजे एका लेखकाची दुसऱ्या लेखकाने घेतलेली बाजू आहे ही, आणि ठामपणे घेतलेली बाजू आहे. आजही हे किरण नाटक रिलेट होतं असं वाटतं, कारण हे नाटक लिहिलं मला वाटतं 35-40 वर्षापूर्वी, 51 वर्षापूर्वी लिहिलेली संहिता आहे ही. आणि आताही हे लोक सादर करतात. 1 तासाचा प्रयोग आहे. आता किती प्रयोग झाले आतापर्यंत? मला वाटतं 49वा प्रयोग आहे, 50वा प्रयोग आहे. म्हणजे हा जेव्हा एपिसोड येईल तेव्हा 50 प्रयोग झालेले असणार आहेत. अभिनंदन तुमचं. थँक्यू. अशा नाटकाचे 50 प्रयोग होणं सोपं नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे, पण खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला असं विचारायचं होतं की असं जेव्हा हे आपण व्यक्त होतो, एखादा लेखक व्यक्त होतो 40 वर्षापूर्वी, ते आज रिलेट होतं का? कनेक्ट होतं? येस. आता हीच खरी वेळ आहे, उलट आजच रिलेट होतं. खरी वेळ आहे, हीच खरी वेळ आहे. आणि मला वाटतं अजूनही 100 वर्षांनंतर जरी झालं ना तरी हे त्यात तेवढ्याच
तीव्रतेने लोकांना रिलेट होण्यासारखं आणि तेवढं रिलेव्हंट असेल हे 100 वर्षांनी. पण मला असं वाटतं तसं होऊ नये, समाज सुधारावा. तो जर तसाच राहिला तर ते होणार. तो तसा राहण्याची फार शक्यता आहे सुधारण्यापेक्षा. कारण आपण म्हणतो की जग बदलण्याआधी आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, पण स्वतः बदलण्यासाठी माणसं तयार आहेत का मुळात, प्रश्न तिथून येतो. सो मला वाटतं की आहे हे रिलेव्हंट. हे जे आता प्रश्न तुला विचारतेस ना किंवा मला विचारते, हे या नाटकामुळे त्याला बदल आहे की अशीच होतीस तू आधीपासून? काहीशी होते, पण नाटकाने तर खूप फरक पडतो ना, आपला दृष्टिकोन बदलतो, खूप प्रमाणात बदलतो. या नाटकामुळे काय बदल झाला ऍज अन आर्टिस्ट? आपण खूप म्हणजे आता एक म्हणतो ना की आपण एक खूप असं बालिश सगळं सुरू असतं, पण नंतर आपण असं काहीतरी बघतो की अरे लोकांनी खूप काहीतरी छान करून ठेवलंय आणि जर आपल्याला ते परफॉर्म करायची संधी मिळतीये, आपण 4 चांगल्या लोकांसमोर हे परफॉर्म करतोय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि माणूस म्हणून एक असा बदल होतो की आपण सुद्धा या गोष्टींचा भाग असला पाहिजे, आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. कुठल्या गोष्टी? आता हे जे आता त्यांनी जे म्हणजे सामाजिक भान, सर बरोबर बोलतात, सामाजिक भान असलं पाहिजे. म्हणजे आपण बऱ्याचदा ना कुठलाही विषय असेल ना, आपण की ठीक आहे ना आपल्याला काय करायचंय, आपला खूप असा असतो व्ह्यू, अप्रोच असा असतो की ठीक आहे ना यार, आपल्याला काय आपल्या बाबतीत तर नाही घडत आहे ना. पण मग असं वाटतं की नाही, हे आपल्या बाबतीत झाल्यानंतर आपल्याला त्याची तीव्रता खूप असते की बापरे माझ्या बाबतीत कसं असं घडलं. तर कदाचित आपण समोरच्या व्यक्तीच्या जागी आपण आपल्याला ठेवून बघितलं ना, तर कदाचित, आणि प्रत्येक माणसाने असा विचार केला ना, तर कदाचित खूप गोष्टी सुरळीत होत जातील, हळूहळू शक्यता तयार होते. अलका, या चंपामुळे किंवा ही स्क्रिप्ट हातात आल्यामुळे तुमच्यात कसा बदल झाला? तुमच्या अप्रोचमध्ये काही बदल झाला का? गोष्टी समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल झाला का? कारण प्रत्येक ऑफकोर्स व्यक्तिगत. बापरे, मला बऱ्याचदा असं वाटतं की मी कुठेतरी चंपाच्या त्या व्यक्तिरेखाला बऱ्याचदा कनेक्ट करते, कारण मला फार स्पष्ट बोलायला आवडतं. पण तिच्यामध्ये जो लपवण्याची जी ताकद आहे ना चंपामध्ये, म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की ती दाखवत नाही, ती बिंदास वागते. मी जसं एक वाक्य पण आहे मध्ये तिचं नवऱ्याबद्दल ती म्हणते ना, तर ते सहज असं वाटतं की अरे ती मस्करीत म्हणाली, पण ती नाही म्हणत मस्करीत. तिला तो होतो त्रास. माझं ऐकलं नाही ना, हा जेलला गेला, जेलात जाऊन बसलाय, तर तो त्रास आहे. पण मला असं वाटतं की मी तशी नाहीये. मला असं वाटतं मला मन मोकळेपणाने बोलता येतं, मला रडता येतंय, मला लपवता येत नाहीये. आणि त्यामुळे चंपा ही अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये आजच्या काळामध्ये हे नाटक जरी सुसंगत असलं किंवा रिलेटेबल असलं, तरी त्यातली भाषा, त्यातली मराठी भाषा ही आजच्या जनरेशनला कळेल अशी वाटते, असं वाटतं. मी सुरुवातीलाच म्हणालो ना की आत्ताच्या जनरेशनला मराठी भाषा, सर्वसाधारण मराठी भाषा कळतानाही प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ह्यांनी जरा उच्च प्रतीची मराठी भाषा, कारण त्यांचा एमच तो होता की जो तुम्हाला रांगडी भाषा बोलणारा सखाराम नको आहे, तर हा घ्या, सुसंस्कृत आणि संस्कृत प्रचूर भाषा बोलणारा सखाराम तुम्ही घ्या. त्यामुळे नाटकाची भाषाच अखंड ती झाली आहे. ह्या दोघींचं कॅरेक्टर व्यवस्थित आहे त्या मराठीसाठी, पण हा बोलताना सगळं तो शिव्या सुद्धा संस्कृत. जेव्हा हे कॅरेक्टर हो का, शिव्यात ज्या घाणेड्यातल्या घाणेड्या शिव्या आहेत, पण त्याही तो संस्कृतमध्ये देतो. त्यात एक असं वाक्य आहे की ती बायको विचारते ह्याचा अर्थ काय, मदनशर म्हणजे काय, वक्षावरचे गेंद गुलाबी म्हणजे काय, तर तिला 100दा सांगितलं की संस्कृत शब्दांचे मराठी अर्थ मोठ्याने सांगता येत नाहीत. म्हणजे संस्कृतमध्ये अशा गोष्टी आहेत, पण त्या आपण सहज बोलतो. अखंड ते गाणं आहे ना त्याच्यावरती, वक्षावरचे गेंद गुलाबी, ते गाण्यामध्ये कडवं आहे, ते सेन्सॉर संमत झालंय, त्याच्यावरती पण त्यांनी भाष्य केलंय. हो का? हा. तर हेच जर मराठी भाषेत जर कोण बोललं साध्या, तर किती घाणेरडं वाटेल ते. तर मग त्याला सेन्सॉरशिप येईल लगेच. गमत म्हणजे आम्हाला सुरुवातीला ते कळत नसल्यामुळे आम्हाला ते छान वाटायचं ऐकायला. अच्छा, तुमची परिस्थिती अशीच होईल. मग जेव्हा आम्ही मंगेशशी बोललो, तो म्हणाला की हे प्रत्येक शिवीचा अर्थ याचा अर्थ हा आहे, मात्रा गमनी वगैरे. अच्छा, वारांगणा सुत, योनी भगिनी भोगी, खूप आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एक हे आहे सेगमेंट आहे त्याच्यामध्ये पूर्ण शिव्या आहेत त्यांच्या. पण या सगळ्यामध्ये आज हे नाटक येणं गरजेचं का वाटतं?
नाही आज नाही, हे नाटक खरं तर खूप आधीपासून यायला हवं हवं होतं, त्या होतं. चुकीत नाही आलं. पण आता हे नाटक का महत्वाचं वाटतं? कारण ते चालूच आहे ना अजूनही. एक पॅरलल सेन्सॉरशिप चालू आहे तुमची, तो वेगळा मुद्दा. आणि सेन्सॉरवर जे बसले आहेत त्यांच्यावरती कोणतरी आहे की त्यांच्या अनुषंगाने सेन्सॉर होत आहे. सेन्सॉरच्या चौकटीत बसून सेन्सॉर होत नाही काही गोष्टी, त्यांच्या आवडीनिवडी, हा त्या पद्धतीने सेन्सॉर होत आहे. सामाजिक गोष्टी ज्या घडत आहेत आत्ता, ज्या गोष्टी त्याही ह्या नाटकात आहेत बऱ्याचशा. म्हणजे हे सेन्सॉरबद्दलच नाही, सगळ्या गोष्टी समाजात जे काही चाललंय. बरं, की सखाराम बायकांना डायरेक्ट आणून ठेवायचं तुम्हाला नाही आवडत होतं, पण अशा पद्धतीने बायकांना सांभाळलं तर तुम्हाला ते आवडतं. मला असं वाटतं की मी स्वार्थी म्हणून एक वाक्य म्हणेन की आता जर ते घडलंय तर आम्हाला संधी मिळाली, आमचं भाग्य आहे की आम्हाला ते मांडता येतंय. ह्या जस्ट बिकॉज ऑफ मंगेशने ते पाऊल उचललं आणि हे निर्माते आहेत, त्याच्यामुळे इवन सोनाली ताईचे विशेष आभार, कारण ती आल्यानंतर आमचा नाटकाचा पूर्ण भागच बदलला. या सगळ्यामध्ये जनरली एक नाटकाची एक पद्धत असते, एक भाषा असते. ते नाटक येतं, एखाद्या मुद्द्यावर बोलतं आणि निघून जातं. एखादं नाटक येतं, ते हसवतो तुम्हाला आणि निघून जातं. हे नाटक असं आहे की जे हसवतंय पण तुम्हाला तिरकसपणे टोमणे पण मारतं, एक विडंबन पण आहे, ब्लॅक ह्युमर पण आहे त्याच्यामध्ये, खूप सगळ्या शेड्स आहेत असं मला दिसतं आत्ता ह्या सगळ्या तुमच्या आपल्या गप्पांमधून. असं नाटक जेव्हा हाताशी येतं ना, तेव्हा ॲज अन ॲक्टर म्हणून काय कस लागतो, किंवा तुमचा काय कस लागला होता? माझं सांगायचं तर मी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं होतं, म्हणजे भाषेपासून. आणि तो विचार तर खूप पुढची गोष्ट झाली. नट म्हणून जेव्हा तुम्हाला एक रोल येतो तुमच्या समोर, तर आतापर्यंत न केलेला बियॉन्ड द इमॅजिनेशन असा एक रोल माझ्या समोर आलाय. तर तो घेणं हे पहिलं चॅलेंज होतं. आणि त्यातून समाज प्रबोधन तर खूपच होणार आहे, हा नंतरचा मुद्दा होता. पण नट म्हणून पाहिजे आपण सगळे स्वार्थी असतो, एक चॅलेंज आहे. आणि माझी प्रतिभा जी इन्स्पेक्टर आणि ती होती, ती सगळीच बाजूला काढणारा हा रोल आहे. तर हा काही करून करायचा, वेळ देऊन वगैरे, जे मग असे म्हणाल तसं, हा असं सहज करण्यासारखा नाही. लक्ष्मी करताना सगळ्यात मोठा कस कुठल्या गोष्टीचा होता? मी कस तर नाही म्हणणार, मी मुळात मला भाषेचंच एक हे होतं की भाषा खूप अवघड होती आणि ती त्या पद्धतीने ती वाक्य पोहोचणं गरजेचं होतं. मी जसं सुरुवातीला म्हणाले, आधी सुरुवातीला तर काही कळतच नव्हतं, रिहर्सलमध्ये बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या. आणि प्रयोगागणिक ना गोष्टी कळायला लागल्या. ओके, आज प्रेक्षक या पद्धतीने रिॲक्ट झालेत, मग सरांशी बोलल्यानंतर सर तिथे ना असं असं झालं, अगं कारण त्याचा अर्थ असा आहे ना, तू तशा पद्धतीने म्हणत होतीस, आज तू वेगळं काहीतरी केलंयस तर ते तुला तसा रिस्पॉन्स आलाय. सो अजूनही म्हणजे मी म्हणेन की प्रयोगागणिक कळत जात आहेत गोष्टी, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या रिहर्सलमध्ये कळल्याच नाही, कारण तेव्हा हे पुलंचं नाटक आहे आणि हे मजेशीर आहे म्हणून हे करायला घेतलं. पण आता हळूहळू त्यातलं गांभीर्य कळतंय की नक्की हे काय आहे आणि हे का असायला हवं आणि काय याचे अजून प्रयोग व्हायला हवे आणि का लोकांनी हे बघितलं पाहिजे. मुळात हे सांगायची गरजही नाही पडली पाहिजे प्रेक्षकांना की प्लीज या आमचं नाटक बघायला. खरं तर अशी कलाकृती बघायला आलंच पाहिजे प्रेक्षकांनी, कारण त्याच्यातून तुमची ग्रोथ होणार आहे ऑन सम लेवल. खरं तर आम्ही किंवा मी इतकी भाग्यवान ठरले नाही की आम्ही सुलभा देशपांडे, लालन सारंग यांना सगळ्यांना लाईव्ह आम्हाला बघताच आलं नाही, आमचं दुर्भाग्य. त्यामुळे जे यूट्यूब चॅनलवर होतं तेच आम्ही पाहिलं, त्याच्यातलंच काही घेता येत आहे का बघितलं. आणि जेव्हा स्क्रिप्ट हातात आली, जेव्हा ते वाचायला घेतलं, मग ते हळूहळू रिलेट होत गेलं की अरे हे पाहिलंय ना. आणि मग चर्चा होते आपल्यामध्येच की अरे मी आज सखाराम बाइंडर नाटक पाहिलं. मग चंपा हातात आल्यानंतर असं वाटलं शपथ हे भारी आहे. ती भले म्हणजे या नाटकामध्ये ती शेवटच्या अंकात येते पण तिची ती छाप पाडून जाते, त्यामुळे तिची एक ती वेगळी मजा आहे. लक्ष्मी हे अतिशय वेगळं पात्र आहे. म्हणून मी म्हणाले की समाजाच्या दृष्टीने असलेली एक स्त्री जी पदर घेऊन असेल, पाणी देऊ का, ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट चंपा आहे. चहा करा, हे किती बिनधास्तपणे वावरण आहे तिचं. आणि हे मला कुठेतरी मजेदार वाटलं की अरे हे करायला हवं. या सगळ्या ज्या नाटकाचा एक महत्वाचा पॉइंट आहे तो जिथं सोनाली कुलकर्णी इन होते याच्यामध्ये. कारण अशी अनेक महत्वाची नाटकं आहेत जी समांतर रंगभूमीवर जी सातत्यानं चालू आहेत, लढतायत लढाई, पण त्यांच्या मागे जेव्हा बळ उभं राहतं तेव्हा मग त्याला आपोआप एक दिशा येते म्हणा, किंवा ते नाटक आणखी वर येतं. सोनाली कशी इन झाली? कारण त्याच्या आधी तुम्ही त्याचे प्रयोग करत होता ना. सुरुवातीला मंगेश आणि मी होतो या नाटकाच्या प्रोसेसमध्ये. आणि
10-12 प्रयोग होता. माझा एक मित्र आहे, 10 प्रयोग झाल्यानंतर सुरेश म्हणून, तर तो माझा एक प्रयोग स्पॉन्सर करणार होता. तो म्हणाला चल तुझा एक प्रयोग मी करतो, त्याला पण आवडलं होतं नाटक. तर म्हटलं अरे असा एक प्रयोग नको करू, कारण आता मी एकटा आहे निर्माता म्हणून, त्याचे किमान 25 प्रयोग तरी व्हायला हवेत असं मला वाटतं. म्हणजे माझं स्वप्न 25 पर्यंतच होतं. 25 तरी व्हायला हवे रे, एवढं चांगलं नाटक आहे. तर मी म्हटलं तू माझ्याबरोबर ये ना को प्रोड्युसर म्हणून. तो म्हणाला ठीक आहे येतो. मग तो आणि मी काही प्रयोग करताना सोनाली कुलकर्णी आली, त्यांनी एक प्रयोग बघितला. आणि मग हे मंगेशची कृपा आहे अक्षरशः, की मंगेश आणि त्यांची चांगली ओळख होती. आणि मंगेशने सोनाली कुलकर्णी सो कूल प्रेझेंट एवढं जरी आम्हाला मिळालं ना, तरी ह्या नाटकाला काहीतरी वेटेज येईल, कुठे लोक येतील. हां, कारण कसं पोहोचता येईल, नाटक चांगलं आहे हे ह्याची गॅरंटी होतीच, पण लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. जो एक कमर्शियल ॲटिट्यूड असतो सगळा, भले ते प्रायोगिक असू देत तरी पण त्याला एक लागतंच काहीतरी वलय आणि येते. आणि ती खरी रंगकर्मी आहे, ती त्याबद्दल काय बोलायला मी सांगायला हे नाही आहे, मी लहान आहे, पण ती खरी रंगकर्मी आहे. तिने ते नाटक बघितल्यानंतर इतकी प्रभावित झाली आणि सांगितलं की काय कोण आहे निर्माता वगैरे, फक्त नाव देणार नाही. मग आम्ही म्हटलं आहोत, आम्हीच आहोत असे करतोय छोटं मोठं. कारण मी निर्माता कधीच नव्हतो, मी नट म्हणून इतकी वर्ष काम करत होतो. पण हे नाटकाच्याच प्रेमात हे नाटक बघितल्यानंतर मी निर्माता झालो आणि ती आमच्या पाठीशी आली. आणि मग काय पुढे आता 50 करतोय आम्ही. कसे 25 होतील ह्याची भीती होती मला, तर आता नाही, आता ओके. संस्कृती म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा. म्हणजे आधी बाईला करायचं वंदन आणि मग काय तिचं चंदन. स्त्री ही अनंत काळची मामी आहे असं भगवान श्रींचं मत आहे. जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारतो. तुम्ही तिघही हे आपल्या प्रेक्षकांना काय अपील कराल? हे नाटक का बघितलं पाहिजे? तुमचा अप्रोच काय आहे चंपा? मला असं वाटतं हे नाटक ह्यासाठी बघितलं पाहिजे कारण हे नाटक चापराक मारून जातं तुमच्या. आणि हे नाटक जसं सखाराम बाइंडर जे तुम्हाला भाषांच्या बाबतीत किंवा वाक्यांच्या बाबतीत पटत नव्हतं स्पष्टपणे बोलणारं नाटक, पण पु ल देशपांडेंनी केलेलं विडंबन हे किती साध्या सोप्या भाषेत पण तुम्हाला समजवणारं नाटक, की आपल्या समाजात घडणाऱ्या गोष्टी किती आहेत आणि आपण किती खोटं वागतो, जे खरं वागायला हवं विशेष गोष्टींच्या बाबतीत, ते ह्या नाटकात आणि म्हणून लोकांनी हे नाटक बघावं. लक्ष्मी, मला असं वाटतं की मी मघाशी म्हणाले तसंच की पुन्हा ही प्रेक्षकांना खरं तर सांगायची वेळ यायला नको की तुम्ही नाटक बघायला या. कारण जेव्हा आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा आपण 400-500 रुपयाचं तिकीट अगदी आरामात काढतो आणि नाटकाचं तिकीट 150-200 रुपये असतं फक्त. तर हा झाला पैशाचा भाग, आर्थिक मुद्दा. आणि जर ग्रोथ हवी असेल तुम्हाला तर तुम्ही हे नाटक बघायला या. आणि सरांचं एक वाक्य आहे नाटकामध्ये, संस्कृती असणं, संस्कृती म्हणजे असं असणं नव्हे तर असं दिसणं. अच्छा. सो प्रेक्षक येतील आणि ते जेव्हा समोरासमोर हे ऐकतील बघतील तेव्हा त्यांना कळणार आहे की आपलं कुठे चुकतंय किंवा चुकत नाहीये आणि आपल्याला काय ग्रोथ गरजेची आहे. तर तो एक एक्सपिरियन्स म्हणून बघायला यावं. कारण ऍट दी एंड तुम्ही या नाटकातून काहीतरी घेऊन जाणार आहात. प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी घेऊन जाईल आणि प्रत्येक वाक्यातून काही ना काहीतरी मिळणार आहे तुम्हाला. सो ही विनंती आहे फक्त की तुम्ही नाटक बघायला पण शिकाल तुम्ही याच्यातून काहीतरी, ही गॅरंटी आहे. मी ह्याचे 2 भाग करीन. एक जी 50च्या पुढची किंवा 40च्या पुढची पिढी आहे ज्यांनी पुलंची नाटकं पाहिलेली आहेत, पुलंचं वाङ्मय वाचलेलं आहे सगळं, पण तरीही कुठेतरी एक दुर्लक्षित कलाकृती होती. 50 वर्षापूर्वी लिहिलेली सगळी नाटकं त्यांची झाली, पण हेच नाही झालं होतं. बरोबर आहे. ते मंगेशने शोधून काढलं आणि त्याचं नाट्य रूपांतर केलं. तर ज्यांचं पुलंवर प्रेम आहे, जी एक पिढी आहे आपली, तर त्यांनी आवर्जून यावं पुलंसाठी. बरं. की पुलांनी एक वेगळं काहीतरी लिहिलं. असेही आहेत पुलं. हां. तर म्हणजे त्यांचं एक झुंजवाराशी तसं वेगळं होतं किंवा काय, पण हां, तर ते बरीच झालं. तर हे पुलंसाठी यावं ह्या नाटकासाठी. आणि तरुण पिढीने भाषा, आपण रंगकर्मी म्हणा किंवा 4 चौकात बसल्यानंतर आपण जे मराठी प्रेक्षक, नाटक ऑब्व्हियसली मराठी प्रेक्षक बघायला येतं, तर त्यांची भाषा बिघडलेली आहे. तर ती भाषा काय असायला हवी, तर ती ऐकणं हे सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं. त्यांनी ते करावं, ऐकावं, फक्त ऐकावं, त्याच्यासाठी ते नाटक बघा. तुमचं नाटक
खूप लोकांनी पाहिले, मी काही त्याचे क्लिपिंग्स पण टेस्टिमोनियल पण बघितले, खूप रंगकर्मी येऊन बघून गेले, खूप लोकांनी प्रेज केलं नाटक हे. तर तुमच्या आठवणीतली एखादी अशी आठवण किंवा एखाद्या मोठ्या कलाकारांनी दिलेली एखादी दाद की जी तुमच्या लक्षात आहे, की फॉर एक्झाम्पल अतुल पेठे आले आणि ते लक्ष्मीबद्दल मला असं म्हणाले, चंपाबद्दल मला एक हे कलाकार असं म्हणाले आणि ते मला लक्षात राहिलं, असं सांगू शकाल? मला आठवणीत राहिलेली दाद सगळ्यात छान दाद ती चंद्रकांत कुलकर्णीची वाटते. काय? की निळू भाऊ, सारंग दाम्पत्य, पु ल हे जर आज असते आणि त्यांनी जर नाटक पाहिलं असतं तर किती मजा आली असती. ही खूप म्हणजे सगळ्यांपेक्षा एक वेगळी दाद मला वाटते. ही खरंच आम्हाला असं वाटतं की ही माणसाने आमची कलाकृती आमची म्हणून नाही, पण हे पुलंचं एक रंगमंचावर काहीतरी वेगळं आलेलं आहे नाट्य रूपांनी, आणि ते त्यांनी बघितलं त्याचा खरंच आस्वाद त्यांनी घेतला असता आणि एक वेगळा आनंद मिळाला असता आणि तो त्यांनाही आणि आम्हालाही मिळाला असता. ही मला सगळ्यात मोठी दाद वाटते. तू काय? मी सोनाली ताई बरोबरच एक किस्सा सांगते. तो क्यूट आहे. ताई पहिल्यांदाच नाटक बघायला आली होती आणि आम्हाला कोणालाच माहित नव्हतं आणि आम्ही असेच होतो की आता प्रयोग करायचा आहे, चला चला चला. आणि सर आहे ना सुरू व्हायच्या आधीच, तिसरी बेल व्हायच्या आधीच आले मागे, नीट करा सोनाली कुलकर्णी आली आहे. आणि मी रडायला लागले तिथे. तिने तो रोल केला होता ना, तिने केलं आहे आणि मी कसं करणार आहे आता मला जमणारच नाही. कुठून येतील वाक्य माझ्या तोंडात, मी कसं करू तिच्या समोर. मी तेव्हा खूप जास्त मला टेन्शन आलं होतं आणि मी मेकअप रूम, सर मला खूप भीती वाटते वगैरे. सर मला हे भावळट करायचा आहे प्रयोग, चल असं काही नसतं, चल चल तिसरी बेल द्यायची. आणि त्यांनी उडवून लावलं माझं रडणं, एंटरटेन नाही केलं मला. आणि प्रयोग सुरू झाला वगैरे, मी एंट्री घेतली तरी माझ्या डोळ्यात अश्रू होते. हो मी तशीच वाक्य बोलत होते, माझं नाव लक्ष्मी. आणि ते पुसत पुसत तसंच मी खूप घाबरले होते, कारण म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं. आणि ताईने ऑलरेडी एवढं छान करून ठेवलंय ते. आणि होल्ड ऑन, ऍक्च्युली एंट्री कशी आहे? माझं नाव लक्ष्मी. लक्ष्मी कसं म्हणते? माझं नाव लक्ष्मी. अच्छा, असं म्हणते. आणि म्हणाले मात्र असं रडत माझं नाव लक्ष्मी. हा, मग पुढे मग म्हणजे मला फरक कळला की काय झालं असेल. खूप पाणी होतं तेव्हा डोळ्यात, फरक हा होता. मग काय झालं? मग त्यानंतर मग काय नाही झाला प्रयोग. तसाच केला सगळा? सगळं नाही, नंतर मी झाले सेटल की ठीक आहे आपल्याला विसरून जायचं, आपण एवढं हे नाही करू शकत, ठीक आहे होतं यार कमॉन, म्हणून मी ते सोडून दिलं तिथल्या तिथे. पण त्यानंतर मग ताई स्वतःहून येऊन म्हणाली की अरे काय छान काम करते वगैरे. आणि त्यानंतर ती ज्या ज्या प्रयोगाला आली ते प्रत्येक प्रयोगाला मला ती कॉम्प्लिमेंट द्यायची की अगं आज किती मस्त केलंस तू, आज तर ती जागा किती छान काढलीस. त्यामुळे मला बाकीच्यांपेक्षा ताई मला काय म्हणते, हा कारण ताईने केलंय आणि आज ती खूप एक म्हणतो ना आमचा आधारस्तंभ आहे. ती आज आहे म्हणून आज आमचं जे बैलगाडीच्या वेगाने चाललं तर ते आज कारच्या स्पीडने चाललंय. क्या बात आहे, वा क्या बात आहे. त्यामुळे लवकरच त्याला विमानाचं वाट बघतोय. वा, आणि तुमचा अनुभव काय सांगाल? मी करतो दोन. एक व्यक्ती आपल्या सगळ्या ओळखीची आणि एक अनोळखी व्यक्ती होती, अमृता सुभाष आणि संदेश. तर ते आले आणि सगळ्यांचं भरभरून कौतुक केलं, चंपाबद्दलही बोलले, अगं तू कसली बिंदास आणि तो पदर बिदर काय एकदम अशी वगैरे. सो आय एम हॅपी की त्यांनी. आणि एक अनोळखी व्यक्ती होती यशवंतच्या प्रयोगाला. एक वयस्कर काका होते आणि ते थांबले होते बराच वेळ आणि मला फार वाईट वाटलं. ते अक्षरशः म्हणजे त्यांना चालताही येत नव्हतं पण ते थांबले होते की मला चंपाला भेटायचंय. आणि मला वाटलं की ही सेलिब्रिटी आणि ही पावती आहे माझ्यासाठी. खूप बरं वाटलं. मला एक मस्त वाटते की तुमचं सगळी एक युनिट जमून आलंय, सगळी टीम जमून आली आणि एक असा काहीतरी नवीन प्रयोग तुम्ही घेऊन आलाय. खरं तर हे नाटक लिहिलं गेलं 50 वर्षांपूर्वी, पण आज ते रिलेटेबल आहे. आणि त्याच्या मागे जेव्हा अशी एक खमकी ॲक्ट्रेस उभी राहते तेव्हा त्याला आणखी एक ऑथेंटिसिटी येते म्हणा किंवा अधिकार येतो. तर त्याचे आता 50 प्रयोग झालेले आहेत. अशा नाटकाचे 50 प्रयोग होणं एक खूप खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला तिघांना खूप शुभेच्छा. आपण या टीमच्या दिग्दर्शकाला आणि निर्मातीला पण भेटणार आहोत तो पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्हाला खूप शुभेच्छा. हे नाटक आणखी चाललं पाहिजे. हे नाटक बघा, त्याच्या जाहिराती पेपरमध्ये येत असतात. पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी प्रयोग होत असतात. 1 तासाचा प्रयोग आहे त्यामुळे फार वेळ पण तुमचा जाणार नाही आहे. पण या 1 तासात आपल्याला खूप काही भरून मिळणार असेल तर ते घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला खूप शुभेच्छा. थांबतो इथं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.